संपूर्ण माहोल महाराष्ट्रातलं आनंदाचं विश्वासाचं त्या ठिकाणी आहे आणि उत्सुकता शिगेला पोचले. 5 तारखेची लोक वाट पाहत आहेत. गटनेतेची निवड कधी होणार आहे भाजप पक्षाची? 5 तारखेच्या आत नक्कीच होईल, कारण शपथविधी होणार आहे. तर गटनेता निवडल्याशिवाय शपथविधी कसा काय होईल? अशी चर्चा आहे की एकनाथ शिंदे नाराज आहेत, ते गावी जाऊन बसलेत, गृह खात्यासाठी ते अडून आहेत. दुसरीकडे भाजप गृह खातं सोडण्यास तयार नाही. सगळ्या चर्चा फोल आहेत. ते गावी जाऊन बसले नाहीत, गावी जाऊन आलेले आहेत. ठाण्यातनं तर मुंबईत बैठकीलाही आलेले आहेत आणि कुठलीही चर्चा हे 3 नेते बसून सोडवण्याची त्यांची क्षमता आहे. त्याच्यामुळे अशा चर्चा बाहेर होत नसतात. त्याच्यामुळे सूत्र आणि चर्चा होत राहू द्या. आम्ही 3ही नेते एकत्रित बसून या ठिकाणी सुसंवादातनं सारे प्रश्न निकाली काढतील. श्रीकांत शिंदेच्या नावाची चर्चा आहे, उपमुख्यमंत्री पदासाठी ते कितपत खरं आहे? त्याच्याविषयीचा निर्णय हा शिंदे साहेबांचा असतो. त्यांच्या पक्षाच्या वतीनं कोण असावं, काय असावं, हा आदरणीय शिंदे साहेब निर्णय घेत असतात आणि ते या संदर्भात आपल्याला अधिकारवाणीनं बोलू शकतात. शेवटचा प्रश्न, मुख्यमंत्री कोण असणार आहे याची उत्सुकता सगळ्यांना. पक्ष आदेश देईल तो मुख्यमंत्री असेल. 5 तारखेला आपल्याला शपथविधी घेताना जनतेच्या मनातला मुख्यमंत्री दिसेल. हिंदी फॉर रिपब्लिक.